गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी ब्लॉग. आणि सकाळचे 6:30 वाजलेत आणि अख्ख्या घरात पाणीच पाणी झालं आहे. त्याचं कारण असं की आज आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं. त्याची तयारी आम्ही आदल्या दिवशी करत असताना ज्या टेबलवरती बाप्पा बसतात त्या टेबलाचा एक पाय घरातून गेलेल्या पाईपलाईनवर होता आणि मी डेकोरेशन्स करण्यासाठी वर चढली होती आणि खाली उतरताना पाईप खटकन तुटला आणि हे आम्हाला रात्री काही कळलंच नाही. आणि सकाळी सकाळी अर्ध्या झोपेत असताना 6:30 वाजता अख्ख्या घरात पाणी. आता ते सर्व पाणी घरातनं उपसल्यानंतर सगळ्यांनी मिळून आवरल्यानंतर प्लंबरला वगैरे बोलवल्यानंतर आम्ही छान आवरून गेलो गणपती बाप्पांना आणण्यासाठी. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं मस्तपैकी म्हणत बाप्पाला आम्ही घरी घेऊन आलो. बाप्पांना घरी आणण्याचा आनंद इतका होता की सकाळी काय झालं होतं हे तर आमच्या लक्षातसुद्धा राहिलं नाही. गणपती बाप्पांना छान गणपती बाप्पा मोरया असं म्हणत घरी आणलं आणि त्यानंतर मम्मीनी पाय वगैरे धुवून औक्षण वगैरे करून बाप्पांना घरात घेतलं. गणपती बाप्पा छान असे विराजमान झाले आणि युवाशला खूप घाई लागली होती की बाप्पांचा चेहरा ओपन करायची. छान असा गोंडस बाप्पाचा चेहरा ओपन केला. त्यानंतर कपडे चेंज वगैरे करून स्वप्नील बसले गणपती बाप्पांची पूजा करायला. छान अशी गणपती बाप्पाची पूजा झाली, आरती झाली आणि खूप सगळ्यांना भूक लागली होती. त्यामुळे लवकर असं नैवेद्य दाखवून घेतला आणि सर्वजण जेवायला बसलो. जेवलो पोटभर आणि जेवण इतकं अंगावर आलं आणि सकाळी पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे खूप लवकर जाग आली होती. सगळे लवकर उठले होते त्यामुळे सगळ्यांनी थोडासा आराम केला. हा व्हिडिओ मी नेक्स्ट डेचा शूट केलेला आहे कारण आम्ही घरी जायला निघालो होतो. बिकॉज ॲज युज्युअल स्वप्नील त्यांना सुट्टी नव्हती आणि निघताना आम्ही गणपती बाप्पांची आरती घेतली होती. आणि यावेळी शिवांशला इतकं कळत होतं त्यामुळे तो खूप एक्सायटेड होता. खूप स्वतःहून आरती वगैरे घ्यायला उभा राहिला होता. आणि असाच होता आजचा छोटासा मिनी व्लॉग. आवडला तर लाईक नक्की करा.